आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। वसंत मोरेंकडून ससून रुग्णालयाला उंदराचा पिंजरा भेट। 2 दिवसांपूर्वी उंदीर चावून मृत्यू झालेल्या आरोप हा रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता। प्रचारादरम्यान वसंत मोरे यांनी रुग्णालय प्रशासनाला उंदीर पकडण्याचे पिंजरे भेट दिले। भिवंडीमध्ये अनधिकृत बांधकामावरून बाळमामा म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएची कारवाई। एमएमआरडीएची दबावातून कारवाई, बाळमामा म्हात्रेंचा आरोप। राकेश वाधवान, सारंग वाधवान यांची मुंबईतील मालमत्ता जप्त। वाधवान यांच्या अंधेरीतल्या 40 कोटींच्या मालमत्तेवर ईडीची कारवाई। पुण्यातील वेब्स ग्रुपशी संबंधित मालमत्ता ईडीकडून जप्त। फेमा कायदा उल्लंघन प्रकरणी विनोद कुटेंची 24 कोटी 41 लाखांची मालमत्ता जप्त। गुंतवणुकीच्या बदल्यात जास्त व्याज देण्याचा खोटा आमिष दिल्याचा आरोप। मालमत्ता कर भरण्यात दिरंगाई करण्याविरोधात महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा। मालमत्ताधारकांविरोधात न्यायालयात खटला दाखल। गोखले पूल आणि सिडीबर्फीवाला पूल जून अखेर जोडला जाणार। व्हीडीटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईचा पुलाबाबत रिपोर्ट रविवारपर्यंत सादर होणार। मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मुंबईची हवा सुधारली। वायू गुणवत्ता निर्देशांकाची सातत्याने 100च्या खाली नोंद। मेट्रो स्थानकांचा परिसर मल्टीमॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने विकसित केला जाणार। परिसरातील वाहतूक नियोजनासाठी उपाययोजना। पुणे पालिकेकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई। गेल्या 3 महिन्यात 17,000 नागरिकांकडून 91 लाख रुपयांचा दंड वसूल।